तर आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेला येत असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया आणि रुक्मिणी मातेसाठी खास भरजरी पोशाख पाठवलाय। बनारसी सिल्क कापडापासून मोत्यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आलाय। आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं हा पोशाख श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्द केलाय। यामध्ये लाल रंगाची बनारसी सिल्कमधील भरजरी अंगी, रेशमी सोवळं, मोत्यांनी गुंफलेला शेला आणि बाजूबंद असा खास पोशाख आहे। रुक्मिणी मातेसाठीही बनारसी सिल्कची आकर्षक पैठणी अर्पण केली आहे। विशेष म्हणजे यावेळी लाल आणि गुलाबी ही रंगसंगती देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी पसंत केली असून त्यानुसार आषाढी एकादशीचा हा खास पोशाख बनवलाय। या पोशाखाबाबत आचार्य तुषार भोसले आणि गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी। आषाढी एकादशीसाठी विठुराया आणि रुक्मिणी मातेचा पोशाख इथं आलेला आहे। आचार्य तुषारजी भोसले हे मुख्यमंत्र्यांकडून हा पोशाख घेऊन आलेले आहेत। मला सांगा, दरवेळेला मुख्यमंत्र्यांकडून पोशाख तुम्ही घेऊन येता, काय यावेळचं खास वैशिष्ट्य? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महापूजेसाठी त्यांच्या एक वेगळ्याच प्रकारच्या भावना आणि संवेदना असतात आणि दरवर्षी त्या पोशाखाची रंगसंगती ते स्वतः निवडत असतात। यावर्षी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की यावर्षी लाल आणि केशरी रंग तुम्ही वस्त्रांकरता निवडा आणि म्हणूनच लाल आणि केशरी रंगाची रंगसंगती असलेला पोशाख आपण यावर्षी निवडला आहे आणि बनारसी सिल्कमध्ये हे सगळं पोशाख तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम 2 महिने नक्षीकाम याच्यावरती चाललेलं आहे आणि या दिव्य पोशाखामध्ये परब्रह्म पांडुरंग आणि जगतजननी रुक्मिणी आई साहेबांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचे डोळे आता आसुसलेले आहेत। आपल्यासोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत महाराज। देवाचा पोशाख तर मुख्यमंत्र्यांकडून आलेला आहे, काय वैशिष्ट्य? अतिशय या वर्षीचा एक आगळा आणि वेगळा पोशाख आलेला आहे। आपण जर बघताल, हे बनारस रेशम, त्यामध्ये एम्ब्रॉयडरी भरजरीत केलेले, नक्षीकाम केलेले हे सोवळं आहे। त्यावर देवाची जी अंगी आहे ही, या अंगीवरचं जे सगळं एम्ब्रॉयडरी केलेली आहे, सोलापूर येथील शुभम तिवारी यांनी सगळी तयार केलेली आहे आणि हे देवाचा बाजूबंद आहेत हे दोन्ही, हे अतिशय सुंदर असे केलेले आहेत। हा देवाचा शेला आहे, शेला अतिशय सुंदर असा शेला आहे आणि ही जी साडी आहे ही खास साडी येवला येथून रेशमी पैठणी साडी यावेळेस आलेली आहे। अतिशय सुंदर असं वस्त्र या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पाठवून दिलेले आहेत। आत्ताच आदरणीय तुषारजीने सांगितले की या दोन्हीचेही रंग हे मुख्यमंत्र्यांनी निवडलेले आहेत आणि जेव्हा देव परिधान करतील अतिशय लाजवाब सुंदर असं रूप दिसेल। तर उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।